ताडोबा परिसरातील लोहार डोंगरी येथे प्रस्तावित खाण प्रकल्पाला विरोध करत इको प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण 6व्या दिवशीही सुरू होते। मात्र पोलिसांनी अर्ध्या रात्री बंडू धोत्रे यांना जबरदस्तीने दवाखान्यात हलविल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। या घटनेच्या निषेधार्थ आंदोलनस्थळी शेकडो महिलांनी एकत्र येत घंटानाद आंदोलन केले। चंद्रपूर शहर हे अत्यंत प्रदूषणाचे शहर म्हणून ओळखले जाते, तसंच ते वाघांचं शहर म्हणूनही ओळखले जाते। सध्या आपल्याला श्वसनाचा दमाचा अशा आजारांना बळी पडावं लागत आहे चंद्रपूरकरांना, आणि अशातच नवीन प्रकल्प इथे सुरू करण्याचं काम इथे सुरू आहे। तसंच इथे मानव वन्यजीव प्राण्याचा संघर्षही वाढला आहे। त्यांना आळा बसवण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि म्हणून बंडू धोत्रे यांचं जे सत्याग्रह आहे त्यांना समर्थन करण्यासाठी आम्ही आणि सगळ्या महिला इथे उपस्थित झालेलो आहोत। त्यांना जे काल बळजबरीने उचलण्यात आले, त्यांनी शांततेच्या मार्गाने जाण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना तरीही उचलण्यात आले। पण ते जरी हॉस्पिटलमध्ये असले तरी त्यांच्या समर्थनात इथे सर्व चंद्रपूरची जनता इथे त्यांना समर्थन म्हणून लोहार डोंगरी और अन्य 16 मुद्दों को लेकर बंडू भाऊ धोत्रे इनका 5 मार्च से जो आंदोलन शुरू था, कल 5वें दिन उन्हें पुलिस द्वारा जबरन हॉस्पिटल ले जाया गया और उसके बाद भी उनका आंदोलन हॉस्पिटल में शुरू है और उनके समर्थन में रोज़ एक नया आंदोलन यहाँ पर हो रहा है। जैसे सद्बुद्धि आंदोलन हुआ, लोटांगन आंदोलन हुआ, कल अर्धनग्न आंदोलन हुआ और आज महिलाओं द्वारा ताली बजाओ आंदोलन यहाँ पर किया गया। ये सब आंदोलन यहाँ की जनता खुद होकर इस आंदोलन में शामिल हो रही है और अपना ताडोबा, अपना चंद्रपुर और अपना जंगल बचाने के लिए रास्ते पर आ रही है। तो हम चंद्रपुर वासियों से निवेदन करते हैं कि और भी लोग इस आंदोलन में जुड़ना चाहिए। अगर आज हम इस आंदोलन में नहीं आएंगे तो आने वाली पीढ़ी हमें कभी माफ़ नहीं करेंगी, क्योंकि ये आने वाली पीढ़ी के भविष्य के लिए बहुत ज़रूरी है। धन्यवाद। गेल्या 6 दिवसापासून इको प्रोचे अध्यक्ष बंडूभाऊ धोत्रे या ठिकाणी लोहार डोंगरीची खाण रद्द करण्यात यावी या अनुषंगानं अन्नत्याग आंदोलन करत आहेत। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही बहुसंख्य महिलांनी या ठिकाणी आज ताली बचाव हे आंदोलन केलेलं आहे। खरं तर आपला जिल्हा हा वाघांचा जिल्हा आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे, पण या असं सरकारला वाटत आहे का की हा वाघांनी मारलेल्या लोकांचा हा जिल्हा व्हावा, अशी सरकारची इच्छा आहे का? हा खरं तर प्रश्न या निमित्ताने आम्हाला सरकारला विचारायचा आहे। प्रदूषणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे। चंद्रपूर हे असं ठिकाण आहे की या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात उष्णता असते, उष्णतेसोबतच प्रदूषणही आहे आणि प्रत्येक घरामध्ये दम्याचे पेशंट हे तुम्हाला सापडतात। पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही खाण अत्यंत घातक आहे। या अनुषंगानं या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत। माझी सरकारला विनंती आहे की आदरणीय बंडूभाऊ धोत्रे आणि त्यांच्या सर्व 17 मागण्या तात्काळ आपण मंजूर कराव्यात। लोहाडोंगरी सेव लोहाडोंगरीसाठी सर्व महिला आणि जागृत नागरिक जमलेले आहेत। खरं तर ही आजची आमचं कर्तव्य आहे आणि गरजसुद्धा, कारण आधीच आम्ही अनेक समस्यांसोबत चंद्रपूर जिल्हा आम्ही फाईट करत आहोत की आम्हाला अनेक समस्या आहेत। जसं प्राणी आणि माणसाचा संघर्ष हा आमच्यासाठी तर नेहमीच झालेला आहे। 2 महिन्यांनी 2-4 लोक अगदी सहज अशी प्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये चालली जातात। आमच्याकडे सर्व नैसर्गिक संपदा जी आहे ती मोठ्या प्रमाणात लाभलेली आहे आणि म्हणूनच आम्हाला असं वाटते की ही नैसर्गिक संपदा जपण्याचं काम हे फक्त आम्ही जमलेल्या नागरिकांचं नाही, हे तर आम्ही प्रतिनिधित्व करत आहोत, तर हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटते। आणि म्हणून जे भरघोस वनसंपदा आणि सोबतच त्याच्या आतमध्ये जे दडलेलं खनिज आहे, ते खनिज माणसाला समजा वाचवायचं असेल तर त्या खनिजाला तिथेच ठेवून ती जी काही लोहाडोंगरी आहे ती सेव्ह केली पाहिजे आणि यासारखेच जे काही नैसर्गिक अधिवास आहे त्यांचंसुद्धा जतन केलं पाहिजे असं मला वाटते। आणि इथे प्रत्येक नागरिकांनी हा जो काही एक लढा आहे किंवा एक कर्तव्य सर्वांना वाटते आहे आणि त्यानिमित्ताने हे जमलेले आहेत।
तर त्या प्रत्येक नागरिकांनी सुद्धा इथे आपला सहभाग घरून सुद्धा जिथे जिथे नोंदवता येईल आणि जसा जसा नोंदवता येईल तसा तसा सहभाग नोंदवला पाहिजे. खरं तर हे जे इकोप्रोचे अध्यक्ष आहे त्यांनी हा लढा उभारला असला तरी फक्त हा त्यांचा नाही, हा आमच्या नागरिकांचा आहे, हा समोरच्या पिढीसाठी आहे असं मला वाटतं. कारण आजच एवढी मोठी उष्णता घेऊन आपण जेव्हा जगत आहोत तेव्हा आम्हाला समोर परत ती उष्णता किंवा ते तापमान, वाढलेलं तापमान आम्हाला नको आहे. आणि म्हणून ही नैसर्गिक संपदा जपण्यासाठी आम्ही सर्व भगिनी, ताई, माई, अक्का आम्ही इथे सर्वजणी जमलो आहोत आणि आम्ही आमचं कर्तव्य बजावत आहोत. सेव लोह डोंगरी, सेव लोह डोंगरी, सेव लोह डोंगरी, सेव